अखिल पद्मशाली समाज भिवंडीच्या वतीने नुकतेच समाजाच्या हॉलमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले। ठाणे जिल्ह्यातील श्रीवर्धन हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल, ओझोन हॉस्पिटल, मॅडमिक्स हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न झाले। 500 बंधू भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली। अखिल पद्मशाली समाज भिवंडी अध्यक्ष रामकृष्ण पोटावत्तींनी म्हणाले, प्रत्येक वर्षी आरोग्य शिबिर आयोजित करणार। हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावण्याचे प्रमाण जास्त झाले आहे। याचा विचार करून हे आरोग्य शिबिर घेण्यात आले। उपाध्यक्ष कोंका मल्लेश म्हणाले, वेळीच आरोग्य चाचण्या केले तर रोग बरे होतात। सरसचिव बालकिशन कल्याडपू यांनीही सांगितले, भिवंडीच्या पद्मनगर भागात अधिक संख्येने पद्मशाली बांधव राहतात। त्यांचे जीवन यंत्रमागावर अवलंबून असून ताप आला तरी ते लवकर दवाखान्यात जात नाहीत। आजार वाढल्याने या गरीब कुटुंबांचे फारच हाल होत आहेत। तज्ञ डॉक्टरांनी बंधू भगिनींना तपासून ज्यांना आजार आहेत त्यांना गरजेनुसार मोफत औषधे दिली। कार्याध्यक्ष राजू गाजिंगींनी सांगितले, ज्या रुग्णालयांच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले त्या रुग्णालयात आजार झालेल्या बांधवांना अल्प दरात उपचार व शस्त्रक्रिया केली जाईल। अखिल पद्मशाली समाज भिवंडी समाजाचे ट्रस्टी वेमुला नरसय्या, वंगा पुरुषोत्तम, न्याय समितीचे चेअरमन एलगेटी श्रीनिवास, सचिव कोडम लक्ष्मीनारायणा, सुंका शशीधर, नारा बालराजू, शिवा भीमनाथ, कोंडा मोहन यांनी शिबिरात भाग घेतला।